सोबत भाजपचे प्रवीण दरेकर जोडले गेलेले आहेत फोनच्या माध्यमातून। प्रवीण जी, आपण पाहतोय वाल्मिक कराड आता स्वतः 21 दिवसांनंतर पोलिसांना शरण आलेला आहे। बीडमध्ये मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये त्यांचं नाव वारंवार घेतलं जात होतं। काय आपली पहिली प्रतिक्रिया आहे? हे बघा, कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही आणि राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री यांनी या ठिकाणी सांगितलं होतं की कुठूनही त्या ठिकाणी आरोपींना शोधलं जाईल, कडक कारवाई केली जाईल आणि त्याप्रमाणे विधिमंडळात सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेला आश्वस्त केलं होतं आणि त्याच्यामुळे अनेक आरोपींना त्या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। आता त्याचं कुटुंब, जवळचा परिवार या सगळ्यांचा फास आवळत या ठिकाणी पोलिसांनी ठेवल्यामुळे आता नाईलाज म्हणून वाल्मिक कराड यांना सरेंडर या ठिकाणी व्हावं लागलं। जे राज्याचे गृहमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांवर त्या ठिकाणी संशय घेत होते, आरोप करत होते, त्याला चोख उत्तर त्यांच्या या सरेंडरपणामुळे मिळालेलं आहे। कारण पोलिसांनी मुसक्या आवळल्या, सगळ्या बाजूनी जाम केलं, प्रॉपर्टी सीज करायला लागली आणि कायद्याचा बडगा त्या ठिकाणी टोकाचा उगारायला सुरुवात केल्यानं त्यांना नाईलाज झाला आणि त्यांनी त्या ठिकाणी आज सरेंडर होण्याची भूमिका घेतली। त्याच्यामुळे या राज्यात कायदा आहे। अगदी प्रवीण जी, आपला मुद्दा लक्षात आलेला आहे। आपण असेच आमच्या सोबत जोडले राहा। आपल्या सोबत शिवसेनेचे भास्कर जाधव, ठाकरेंच्या शिवसेनेचे भास्कर जाधव जोडले गेलेले आहेत फोनच्या माध्यमातून। भास्कर जी, आपण प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया ऐकलेली आहे। ते म्हणतात मुख्यमंत्र्यांनी कारवाईचा बडगा उगारला आणि त्यानंतर आता स्वतःहून वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण गेलेला आहे। काय आपली प्रतिक्रिया आहे? असं आहे की जर वाल्मिक कराड हे स्वतःहून शरण गेले असतील तर पोलिसांनी किंवा सरकारनं स्वतःची पाठ स्वतःच्या हातान थोपटून घेण्यामध्ये थोडी तरी नैतिकता बाळगली पाहिजे। इतके दिवसामध्ये तुम्हाला स्वतःला का त्यांना अरेस्ट करता आलं नाही, का त्यांना पकडता आलं नाही? आणि म्हणून महाराष्ट्र राज्याची पोलीस खात्याची पूर्ण इव्रत ही धुळीला मिळालेली आहे। महाराष्ट्र राज्यामधलं पोलीस खातं किती हतबल आहे हे गेले 5 दिवसामध्ये एकट्या नागपूरमध्ये 7 खून झाले, त्यातून हे स्पष्ट झालेलं आहे। आणि दुसरी गोष्ट, जर हे खरं असेल, आज आम्ही वर्तमानपत्र सगळी वाचली की कालच राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडे यांची वर्षा नव्हे, आपलं सह्याद्री अतिथीगृह, वर्षा नाही सह्याद्री अतिथीगृहावर भेट झाली आणि काल या दोघांची भेट होते आणि आज वाल्मिक कराड हे स्वतःहून जर अशा पद्धतीनं सरेंडर होत असतील तर हे वाल्मिक कराड स्वतःहून सरेंडर झाले हा योगायोग आहे म्हणायचा की कालच्या ह्या भेटीचा, सह्याद्रीवर झालेल्या मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या भेटीचा हा परिणाम म्हणायचा? याचा विचार महाराष्ट्रातली जनता जरूर करेल। त्यामुळं ठीक आहे, किमान या निमित्तानं वाल्मिक कराड हा जर सरेंडर झाला असेल तर आता तरी त्याला कुठेतरी कायद्यामध्ये या ठिकाणी फट ठेवून, कायद्यामध्ये थोडीशी कमतरता ठेवून त्याने केलेल्या जे कृत्य आहे, ज्या कृत्याचा ज्या शब्दामध्ये आपण निषेध करू, सगळ्यांनीच करतोय, त्याला शब्दच अपुरे पडतील तर त्याला शिक्षा होण्याकरता तरी अशा पद्धतीचा त्याला सुटून जाण्याकरता योगायोग निर्माण होऊ नये एवढीच फक्त मी अपेक्षा करतो। ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे असं म्हणूया आणि बाकी सुद्धा आरोपी त्या ठिकाणी पकडले जातील, ते पण लवकरच सरेंडर होतील आणि पोलिसांचा जीव भांड्यात पडेल असं आपण समजूया। अगदी जाधवजी, असेच जोडले राहा। प्रवीण जी, आपण ऐकलेलं आहे भास्कर जाधव यांनी शंका उपस्थित केलेली आहे। धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि त्यानंतर आज वाल्मिक कराड पोलिसांना शरण झाले असं त्यांचं म्हणणं आहे। मला वाटतं भास्कर जाधव हे विरोधी पक्षाचे उभाटाचे गटनेते आहेत आणि त्याच्यामुळे पोलिसांवर टीका करणं, सरकारवर टीका करणं, धनंजय मुंडे आणि देवेंद्रजींच्या भेटीचा त्या ठिकाणी संदर्भ जोडणं हे त्यांच्या चष्म्यातनं ते बरोबर आहेत। परंतु मला वाटतं विरोधी पक्ष जरी असला तरी आपल्या सगळ्यांसाठी महाराष्ट्राची इब्रत, महाराष्ट्राची प्रतिष्ठा महत्वाची आहे। राज्याच्या पोलिसांचं मनोधैर्य राखणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि अशा वेळेला जर त्या ठिकाणी पोलिसांनी मुसक्या आवळल्या, पोलिसांनी त्या ठिकाणी सगळ्या बाजूनी नाकाबंदी केली, त्यांच्या जवळच्या लोकांना ताब्यात घेतलं, पत्नीला ताब्यात घेतलं, त्यांची संपत्ती सीज केली, तर त्यामुळेच त्यांना सरेंडर व्हावं लागलं ना।
याच्या अगोदर त्या ठिकाणी का नाही सरेंडर झाले? आता त्या ठिकाणी काल ते मंत्री आहेत राज्याचे आणि ते मुख्यमंत्र्यांना भेटू शकतात, लगेच त्याचा संबंध याच्याशी जोडणं म्हणजे राजकारण आपण किती बारकाईनं चष्म्यातनं पाहतो हे या निमित्तानं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. अगदी खूप खूप धन्यवाद प्रवीण दरेकरजी आणि भास्कर जाधव, आपण आमच्याशी संवाद साधल्याबद्दल.